दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनानंतर सीजेपी आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत अभिजित दिपके यांनी जनतेच्या प्रश्नांवर थेट लोकांमध्ये उतरून काम करण्याची घोषणा केली. सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल. त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक. क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे. या कॅम्पेनमधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे. आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत. कारण की या आंदोलनातून आम्हाला जे गोष्टी शिकायला भेटली की सध्या जितके काही पक्ष आहेत, जितके काही लोक सरकारकडे बसले आहेत, कुठं आता लोकांपासून डिस्कनेक्टेड झालेले लोकांचं डिस्कनेक्टेड ऐकायला तयार नाही. याच बैठकीत क्या बोलते पब्लिक या देशव्यापी मोहिमेची घोषणा तर करण्यात आली, परंतु कोणतीही राजकीय पक्षाची मोहीम नसून थेट जनतेच्या प्रश्नांसाठी उभारलेली सामाजिक लोकचळवळ असल्याचा दावा सीजेपीने केला. तो हम ये बता देना चाहते हैं दोस्तों कि हम जानते हैं कि लोग चाहते हैं, युवा चाहती है कि कॉकरोच जनता पार्टी एक पॉलिटिकल पार्टी बने, लेकिन इस टाइम पे जिस किस्म के हालात है इस देश में, इस हालात में एक और पॉलिटिकल पार्टी बनना कोई यूज़फुल नहीं होगा, ऐसा हमें लगता है. क्यों? क्योंकि जैसे अभिजीत ने भी बोला, आपने भी पढ़ा, ईडी यूज़ करके, सीबीआई यूज़ करके, आईटी यूज़ करके जो अभी एग्जिस्टिंग पॉलिटिकल पार्टीज है उनको भी तोड़ा जा रहा है. या मोहिमेचे मार्गदर्शक म्हणून लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. देशभर ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी सीजेपीने 5 विभागीय संघटनात्मक रचनेची घोषणा केली. आता क्या बोलते पब्लिक ही मोहीम केवळ घोषणापुरती मर्यादित राहते की जनतेच्या प्रश्नांना खरंच राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.